गुरुदैव दत्त. माझी तहान अधिकच वाढलेली आहे. श्री गुरुचरित्र 13व्या अध्यायाची 3री, 5वी आणि 6वी ओवी लेखक सरस्वती गंगाधरांची अत्यंतिक तळमळ व्यक्त करते. ते श्री सिद्धांना विनंती करतात, तुमच्या श्रीमुखातून श्री गुरुचरित्राचा कथामृत ऐकून माझी तहान अधिकाधिक वाढते आहे. तिचं शमन केवळ तुम्हीच करू शकता. इथे कथामृत हा शब्दच श्री सरस्वती गंगाधरांच्या भावावस्थेचं वर्णन करण्यासाठी पुरेसा आहे. त्यांची ही वाढती तहान स्पष्ट करण्यासाठी सरस्वती गंगाधर प्रभावी उदाहरणं देतात. भुकेनं व्याकुळ असलेली गाय जेव्हा चाऱ्याचा मोठा ढीग पाहते तेव्हा ती त्यात इतकी रमते की तिला तिथून हलावंसं देखील वाटत नाही. तिच्यासाठी चाऱ्याचा ढीगच सर्वस्व होऊन जातो. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र ऐकणं हेच माझ्यासाठी अर्थात सरस्वती गंगाधरांना जगण्याचं पोषण वाटतं. त्या कथामृताशिवाय त्यांचं मन इतरत्र जाऊच शकत नाही. यानंतरचं उदाहरणही ते अगदी हृदयस्पर्शीपणे देतात. स्वप्नात देखील साधं ताक न पाहिलेल्या एखाद्या दरिद्री माणसाला जर अचानकपणे दुधानं भरलेली बरणी मिळाली तर ती दरिद्री व्यक्ती ते ठिकाण कसं सोडेल? त्याचं मन दुधाच्या त्या बरणीभोवतीच रेंगाळत राहतं. अगदी त्याचप्रमाणे सरस्वती गंगाधरांसाठी श्री गुरुचरित्र अमूल्य आहे. आपल्या सगळ्यांसाठीच श्री गुरुचरित्र अमूल्य आहे. हा दुर्मिळ ठेवा त्यांना गमवायचा नसल्यामुळे ते श्री सिद्धांना पुन्हा पुन्हा विनंती करतात, कृपया श्री गुरुचरित्र अखंडपणे सांगावं, कारण माझ्या वाढत्या आध्यात्मिक तहानेचं समाधान करणारे केवळ तुम्ही श्री सिद्ध हेच एकमेव कृपानिधी आहात, असं श्री सरस्वती गंगाधर अत्यंतिक तळमळीनं सांगतात. गुरुदैव दत्त.